नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये. आपल्यासोबत आता राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे काही जिल्हा पदाधिकारी आहेत. पॅनल क्रमांक 21 आणि पॅनल क्रमांक 2500. तर त्यांनी आम्ही त्यांची विचारपूस केली की तुम्ही कोणत्या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांनी सांगितलं सर आम्ही अपक्ष केला आहे. तर अपक्ष का केला त्यांनी, एक्झॅक्टली त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय झाला हे ते स्वतः सांगणार आहे. सर आपलं नाव सांगा प्रथम, आणि एक्झॅक्टली तुमच्यासोबत काय घडलं, कसं घडलं, तुमची थोडक्यात राजकीय विकेट कशी पाडली ते तुम्ही सांगा. नमस्कार. मी गौरव शिंदे, नवी मुंबई सोशल मीडिया अध्यक्ष अजित पवार गट. आम्ही जेणेकरून आणि आमचे जे सहकारी आहेत, जे अब्दुल शेख आणि नवनीत सिंग हे जिल्हावर पदावर आहेत, आणि आम्ही जेणेकरून आज जो राष्ट्रवादीला जी गळती आली होती लास्ट टाइम जेव्हा नामदेव भगत जिल्हाध्यक्ष होते, आज 3 महिन्यापूर्वी आम्ही शिंदे गटातून येऊन या अजितदादा गटामध्ये प्रवेश केला आम्ही. आणि त्या प्रवेशामध्ये आम्ही जो प्रवेश केला, एक बहुसंख्येने आदिताई तटकरे यांच्या हस्ते आमचा प्रवेश झाला. आणि त्याच्यानंतर जो टप्पे 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 करत आम्ही जी काही लोक जोडली भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली, जेणेकरून 3 महिन्यात चांगला पक्ष वाढीस आमचं म्हणजे एक थोडंसं आमचा एक खारीचा वाटा होता जेणेकरून बोल. आणि त्यानंतर अचानक थोडंसं भगत साहेब, नामदेव भगत साहेब जे शिंदे गटात गेले, त्यांनी ठीक आहे ते सांगून गेले, आमच्याशी विचारपूस करून गेले, त्यांचं काय वाद नाही, ते एक स्वाभिमान व्यक्ती आणि चांगले व्यक्तिमत्व होते. त्याच्यानंतर पक्षाने 20 तारखेला नामदेव भगत साहेब म्हणजे 21 तारखेला नामदेव भगत साहेबांचा प्रवेश झाला. आणि त्याच्यानंतर पक्षाने म्हणजे जसं की सकाळी दुसऱ्या दिवशी 22 तारखेला नवनियुक्त जे भरत जाधव जिल्हाध्यक्षपदी निवड झाले, त्यांची काही ओळख नाही, काही नाही, आणि त्यांचं कुठे काही असं नामोनिशाण नाही. ते प्रभाग क्रमांक 26 पुरते एक मर्यादित नगरसेवक होते. 2003 साली त्यांनी नगरसेवक पदाची जी म्हणजे जेव्हा झाले होते, त्याच्यानंतर आज 20 वर्षामध्ये ते कुठलेही नगरसेवक 2 वेळा ते पडले, आम्हाला पूर्णही माहिती आहे. आणि त्यांची जी काय झालं की बोलण्याची पद्धत नाहीये. पहिली गोष्ट, जिल्हाध्यक्ष हा कार्यकर्त्याला सांभाळून घेणारा असतो. जेणेकरून आज त्यांनी एबी फॉर्म जेणेकरून आज 29 तारखेला रात्री एबी फॉर्म जाऊन आणले पक्षाकडून. आनंदजी परांजपे साहेबांनी पक्षाने एबी फॉर्म दिले. अद्याप आम्हाला 10 वाजता आम्ही रात्री त्यांच्या ऑफिसला गेलो. आम्ही एबी फॉर्म अब्दुल शेख आणि नवनीत सिंग यांच्यासाठी मागितले. मला कोणती उमेदवारी लढायची नाही, पण माझे सहकारी आहेत त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. जेणेकरून त्यांनी काल पक्षप्रवेश होताच लगेच उमेदवारी जाहीर केली मीडिया समोर. काही लोकांची मीडिया समोर उमेदवारी जाहीर केली. तसं की मग असं वाटतं की आम्ही आज पदावर राहून, आम्ही आज काम करून आज आमच्यावर अन्यायच होत आहे ना. जेणेकरून मग आता आम्हाला एक भूमिका आम्ही घेतली की आम्ही अपक्ष फॉर्म भरायचा. आम्ही काही पक्षाच्या विरोधात जाऊन हे भरलेला नाहीये. आम्हाला एक पक्षाकडून एक उमेद होती, पण काल लास्ट 3 वाजता डेडलाईन होती. जेणेकरून 3:30 वाजता तो भरत जाधव साहेब फोन करतायत आणि पक्षाचा एबी फॉर्म 50 मध्ये येऊन घेऊन जावा सेक्टर 50. आम्ही म्हणलो साहेब आता डेडलाईन गेलेली आहे, तो पक्षाचा फॉर्म अधिकृत होणार नाहीये, तर तो तुमच्याकडेच ठेवा करून. अशा प्रकारे होत आहे. तर आम्हाला कुठेही न्याय मिळालेला नाहीये, तर आम्हाला तो न्याय मिळावा. वरिष्ठांना हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये जर असा जिल्हाध्यक्ष तुम्ही जर पुढे जर चालू ठेवला, तर तुमची राष्ट्रवादी नवी मुंबईमध्ये संपून जाईल. तर त्याच्यावर तुम्ही ध्यान द्यावे आणि राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष एक चांगल्या प्रकारे दुसरा नेमावा, अशी आम्हाला आमची विनंती आहे करून. तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत ते वेगळ्यात निवडण्यात यावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत अल्पसंख्याक समाजातून येणारं नेतृत्व आहे. सर तुमचं नाव सांगा आणि एक्झॅक्टली तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या उमेदवाराला घेऊन एक्झॅक्टली कसा अन्याय झाला, जसं यांनी सांगितलं त्या हिशोबाने तुम्ही सांगा. अस्सलाम वालेकुम, मैं अब्दुल शेख, नवी मुंबई जिला सचिव, राष्ट्रवादी अजित पवार ग्रुप से। हम लोग शिवसेना में थे, मैं नवी मुंबई उपशहर प्रमुख था। आमची काय नाराजगी पार्टी के ऊपर थी, पार्टी के कुछ कार्यकर्ता से थी, तो हम लोगों ने नामदेव भगत साहब जो हमारे उस टाइम पे एनसीपी के जिला अध्यक्ष थे, हमने उनके नेतृत्व में हमको उनका काम पसंद आया और हम एनसीपी में प्रवेश किए। प्रवेश करने के बाद हमने 3 महीने के अंदर नवी मुंबई के अंदर राष्ट्रवादी पार्टी को नेरुल से लेके हमने ऐरोली दीघा तक हमने बांधनी किया। हमारा वातुक सेना है, जिसमें ना 2,500-3 हज़ार खाली हमारे रिक्शा यूनियन चालक मालक संगठन के लोग हैं। हम लोग ने स्टैंड का ओपनिंग किया, ऑफिस का ओपनिंग किया, और हम ये हिसाब से आगे करते गए कि आने वाले टाइम पे इलेक्शन है, शायद पार्टी की नज़र हम पे पड़ेगी और हमको भी एक आगे मौका मिलेगा एनसीपी की तरफ से लड़ने का। अब हमारे जो अध्यक्ष है नामदेव भगत साहब, वो एंड टाइम पे शिवसेना में प्रवेश किए। हमको उनसे कुछ लेना देना नहीं है, वो गए, उनका मर्जी था। लेकिन अचानक उसी दिन हमको भरत जादव, जो भारतीय जनता पार्टी का मालूम नहीं कभी नगर सेवक था कि नहीं था, हम तो जानते भी नहीं उसको, अचानक हमारे सर पे उसको भेज दिए।
हमने वो एक्सेप्ट किया। एक्सेप्ट करने के बाद एक दिन भी वो हमारे से बराबर मिला नहीं, बात नहीं किया। अब इलेक्शन नज़दीक आया, हमारे को बोला कि आप लोग अपने अपने वार्ड में अपने अपने काम को दिखाओ, ये दिखाओ वो दिखाओ। हम हमारे यहाँ काम कर रहे हैं, हम अपना व्हाट्सअप ग्रुप बना रहे हैं, हम लोगों से मिल रहे हैं घर घर जाके। हमको बोला पैनल रेडी करो, हमने पैनल रेडी किया। सब होने के बाद जिस दिन हम लोग उसके ऑफिस में गए 29 तारीख को, हमने फॉर्म लेने के लिए कि दादा हम लोग को ये भी फॉर्म दो। तो हम वहाँ पे जाके देख रहे हैं कि जो आज का आया बंदा है, पता नहीं किस पार्टी से आया है, कौन है, उनको भी नहीं जानते, उनको ये भी फॉर्म दे रहा है। हमको बोलता है कि मेरे को पार्टी की तरफ से 4 ही ये भी फॉर्म आया है। हमने आनंद परांजपे साहब को फ़ोन किया, हमने तटकरे साहब को फ़ोन किया। तटकरे साहब ने बोला कि ये रात को लेके गया ये भी फॉर्म, क्यों नहीं दे रहा हमको कुछ मालूम नहीं। अब उसके दिल में क्या था मालूम नहीं। वो वो सिर्फ और सिर्फ नवी मुंबई के अंदर ऐसे लोगों को ये भी फॉर्म दे रहा था जहाँ से भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार जीत के आए। तो वो जो है यहाँ पे राष्ट्रवादी पार्टी का जो जिला अध्यक्ष है भरत यादव, वो भारतीय जनता पार्टी का भेजा हुआ बी टीम है। वो यहाँ पे एनसीपी को खत्म करके भारतीय जनता पार्टी को आगे बढ़ा रहा है। कट्टर आरएसएस वाला है, उसने अपने मुंह से मुझे बोला है, मैं एक मुस्लिम होके हम कभी जात धर्म नहीं देखे, मैं 5 साल भारतीय जनता पार्टी में अल्पसंख्यक हाजी अरफत शेख साहब के साथ काम किया हो, मेरे ऑफिस का ओपनिंग आशीष सेलर साहब ने किया है। हमको उससे कुछ लेना नहीं, नाराजगी होती पार्टी में, लेकिन वो आके हमारे मुंह पे बोलेगा कि मैं आरएसएस वाला है, मैं ये है। बोलता है महाराष्ट्र में माझ्याकडे अजित दादा है, नवी मुंबई मध्ये दूसरे दादा है। अब दूसरे दादा आप मालूम जाएंगे। हाँ, तो इस तरह का आदमी एक जिला अध्यक्ष बोलता है तो एक नंबर का करप्टेड है। हमारी सीट काट के वो अपने बेटे को दे रहा है, कोई रिक्शा वाले को दे रहा है। हम कल वहाँ पे अग्रिकोली भवन में हम फॉर्म भरने गए ले, 2:30 बजे बुला के वो एक रिक्शा वाले को ये भी फॉर्म दे रहा है, जिसका जूहीनगर में कुछ नाम नहीं कुछ नहीं। नवी मुंबई के अंदर हमने तो अपक्ष भरा, मैंने वार्ड क्रमांक 21 कार से मैंने भरा, मेरे भाई नवनीत सिंह ने 25 से भरा। हमको लड़ना था, हम भर दिए। लेकिन हम लोग अल्पसंख्यक के और बाकी लोगों से निवेदन करते हैं कि नवी मुंबई के अंदर एनसीपी को, जिसका अध्यक्ष हमको पार्टी से लेना देना नहीं है, लेकिन जिस को उसने चुन चुन के नवी मुंबई के अंदर टिकट दिया एनसीपी का, वो भारतीय जनता पार्टी के वोट काटने के लिए है। मेरी खास रिक्वेस्ट है कि उनको वोट नहीं देना। बीजेपी को देना है दे देना, शिवसेना को देना है दे देना, लेकिन इसको नहीं देना। ये नाराजगी है मेरी। तर अशा प्रकारे जे अब्दुलजी आहेत त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे बी टीमचा माणूस आहे भरत जाधव, जे जिल्हाध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे, आणि त्यांनी कुठेतरी जे निष्ठावंत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये, जे तटकरे आहे, अजित तटकरे आहे किंवा आनंद परांजपे यांना मानणारा वर्ग होता, अजित पवारांना मानणारा वर्ग होता, त्यांना डावलून आज अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहे जे नवी मुंबईचे, त्यांनी इतरांना तिकीट दिलं आहे. तर भारतीय जनता पार्टीचे बी टीम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 25 मधून आहेत नवनीत सिंग सर. एक्झॅक्टली काय त्यांनी तुमचं नाव घेतलं, तुमची ओळख आता झालेली आहे, तुम्ही कुठून फॉर्म भरलेला आहे आता, आणि महत्वाची आणि एक्झॅक्टली आता त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी काही तुमच्याबरोबर रिपीट झाल्या असतील काही, तर त्या रिपीट करू नका. एक्झॅक्टली काय तसा अन्याय आहे तेवढं सांगा. सेम जैसा आप अब्दुल जी ने बोला, गौरव जी ने बोला, सेम वही बात है. जैसे हम लोग, मैं जिला उपाध्यक्ष है, हमसे कुछ भी बात विचारा नहीं उसने, डायरेक्टली बाहर से आए लोगों को जगह पे एबी फॉर्म देने का, कंटिन्यू उसको आगे बढ़ने, मतलब आया और दिया. और कल तो ऐसा हो गया घटना, आगरी भवन में एक को लिया और उधर ही झंडा डाला और उसको रस्ते पे किया, रस्ते पे प्रवेश करा के उसको एबी फॉर्म दे दिया हाथ में, मनसे के ऑफिस में जाके किया. डायरेक्ट ऐसे मनसे के ऑफिस में हमको आके. बोल रहा है, पैसा कितना है? पैसा डिमांड करता है कि पैसा क्या दे रहे हो, क्या ले रहे हो, ये डिमांड. मतलब नॉर्मली ऐसा आपका कहना है कि अजित पवार गट के जो अभी जिलाध्यक्ष भरा, उन्होंने पैसा देख के या व्यवहार करके, मतलब उन्होंने पैसा मांगा या तुम्हारा पैसा कितना है वो देख के उम्मीदवारी दिया, ना बल्कि तुम्हारा जो निष्ठावंत है, तुम्हारी निष्ठा या तुम्हारा काम करने का तरीका जो है, जो पार्टी को तुम लोग इन्होंने बढ़ाया प्रभाग क्रमांक 21 से 25, उसको देख के नहीं लिया. तो मुझे बताओ आप उसको क्या इशारा देना चाहोगे? हम तुमको यही सलाह दे रहे हो, जहाँ भी एनसीपी अजित पवार का, जिसने क्या नाम है उसका, भरत यादव, जिसको इसको टिकट दिया है, वो सीट पूरा गिरना चाहिए और खुद का लड़के का भी सीट गिरना चाहिए. तो पब्लिक से यही है कि घड़ी को वोट मत दो, भले हो किसी और को पार्टी को वोट दे दीजिए, पर घड़ी को मत दो. शुक्रिया. तर अशा प्रकारे आपल्यासोबत आता तिघांनी चर्चा केली आणि याच्यामधून एकच गोष्ट बाहेर आली की जे भरत जाधव आहे, जे कधी काही नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीचे, एकमेव नगरसेवक होते, गटनेते होते भारतीय जनता पार्टीकडून, आणि नंतर ते भारतीय जनता पार्टीमधून सोडून ते शेकापमध्ये गेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेले, आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये आलेले आहेत, आणि ते आता जिल्हाध्यक्ष आहेत, आणि
जिल्हाध्यक्ष अचानक म्हणून त्यांना नामदेव जेव्हा सोडून गेले शिवसेना गटामध्ये, शिंदे गटामध्ये, तर त्यांनी निष्ठावंतावर कुठेतरी अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय तुम्ही बघितलेला आहे, तुम्ही ऐकलेला आहे. तर आता नागरिकांनी ठरवावं नवी मुंबईतल्या की एक्झॅक्टली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या जिल्हाध्यक्षामुळे जो काही अन्याय झालेला आहे कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्त्यांवर, त्याच्या अनुषंगाने तुम्ही मतदान करावे आणि विचार करावा की जर निष्ठावंतांना असा अन्याय होत असेल तर पुढे हा पक्ष कसा चालेल म्हणून. धन्यवाद.